काल बहुतेक जणांनी गौरी आणल्या किंवा आज कोणी आणल्या असतील गौरी, तर ते पाहायला निघालोय. पण मला एक प्रश्न पडलाय, गणपतीमध्येच गौरी काय येतात? त्या प्रश्न मी भरपूर जणांना विचारला की नक्की काय त्याचं उत्तर आहे. भरपूर जणांचं मत होतं की आता आपण गौराईला जाऊया कोणाकोणाच्या घरी, त्यांना पण विचारू नक्की काय उत्तर आहे. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहे. स्वागत आहे तुमचं KSK दादू चॅनलवर आजच्या गौराईच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पाचं आगमन झालं, आजचा 3रा दिवस. काल गौरी गणपतीचं आव्हान होतं, म्हणजे काल बहुतेक जणांनी गौरी आणल्या किंवा आज कोणी आणल्या असतील गौरी, तर ते पाहायला निघालोय. पण मला एक प्रश्न पडलाय की या गणपतीमध्येच गौरी काय येतात? त्या प्रश्न मी भरपूर जणांना विचारला की नक्की काय त्याचं उत्तर आहे. भरपूर जणांचं मत होतं की गौराई गणपती बाप्पाची आई आहे. मग ती गणपती बाप्पाच्या इथं कसं काय होते पृथ्वी तळावर ते पाहण्यासाठी आलेली असते. काही जणांचं मत होतं की गौराई ती त्याची बहीण आहे, बहिणीच्या मानासाठी आलेली असते माहेरी. काही जणांचं मत होतं की गौराई कोण दोन गौराई बसवतात. काही जणांचं मत होतं की गणपती बाप्पाच्या त्या बायको आहेत. असं भरपूर जणांचे मत आहेत वेगवेगळी. तर काहीच मला अजून ठामपणे उत्तर नाही समजलं. मी कधी ऐकलंय की गौराईची पार्वतीच आहे, मग ती पृथ्वी तळावर येते गणपती बाप्पांना पाहायला. त्यांचं कसं काय चाललंय, मग काय नक्की काय, त्यात आपण गौराईला जाऊया कोणाकोणाच्या घरी, त्यांना पण विचारू नक्की काय उत्तर आहे आणि जाऊन घेऊया. त्याआधी ना मला एक आता नवीन माहिती समजली की एका गाण्याबद्दल मला माहिती समजली, त्याच्या इतिहासाबद्दल. ते गाणं आहे ना, नाव काढू नको तांदूळाचे, केळे मोदक लाल गव्हाचे, दिन येतील कार सुखाचे. या गाण्यामागचे पण ना एक महाराष्ट्रामधला इतिहास आहे 1960 मधला. त्या काही दुष्काळ पडला होता. दुष्काळात अन्न कोणतं पिकत नव्हतं, काहीच नव्हतं. मग तेव्हाही लोकांनी मने भावे गणपती बाप्पाची अर्चना केली. काय मग तेव्हा त्या सरकारने अमेरिकेतून हा लाल गहू मागवलेला. तिथं तो लाल गहू हा त्यांच्या प्राण्यांना, कुत्र्यांना खायला घालतात. आपल्याकडे दुष्काळाची एवढी परिस्थिती बेकार होती की तो आपल्याला गहू खायला लागलेला. म्हणून ते आपल्या प्रल्हाद शिंदे यांनी ते गाण्यात बोलवले. त्यांचं गाणे लिहिलंय दुसऱ्याने, पण गाणं त्यांचं थोडक्यात एका कडव्यात पूर्ण महाराष्ट्रातला तो इतिहास सांगितलाय. तर चला गौराईचं दर्शन करायला जाऊ. आई पण थांबले इथं. पण मी आईचं मैत्रिणी जायला द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच चूक करिता, तूच दुःख हरिता, अवघ्या दिनांच्या नाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. कोणत्या घराने एखाद असतं काय गौराई, कोणते दोन असतात? नाही, आमची नाही, सगळी तिथं आपल्या गावाने फक्त यांचे गाव सगळ्यांचे दोन असतात. तुम्हाला मोदक नाही खाल्ला? गौराईची प्रथा आहे ना, घरात आला की घरात फिरवतात. गणपती टायमिंगला सांगा प्रगती काय असते गौरीचं, म्हणजे की जायच्या टायमिंगला आपण गणपती घरात फिरवतो, गौरी नाही फिरवत. गौरी आल्यावर फिरवतात? नाही, गौरी आल्या ना की आपलं माप ओलांडून आणायचं आणि अशा बसवायचे. आम्ही माणसाला उभ्या बसवल्या होत्या त्यावेळेला. फर्स्ट टायमिंगलाच असं केलं आम्ही.
आणि आमच्या इथं घरात आलं ना गौराईला किचन मध्ये आपलं, कारण की ती गौराईची रूप हे सुख समृद्धीच आहे ना. आमचं पण जसं मुकुट आहे ना त्यांची पहिली पूजा करतात. दादा हे लोकांपर्यंत मला त्यांची पूजा करून तिथून असं वाजत गाजत नाचत मग आम्ही फुगड्या खेळत मंगळागौर बोलतो ना ते मग आम्ही पहिला दाखवतो सगळीकडे मग पूजेला स्टार्ट करतो. मग त्याच्या आधी पण जे साडीचं सेटअप मुला किंवा जे खालचं जे मांडले ते पूर्ण करून ठेवतो. मग ते झालं की मग या दोघी जे सवाष्ण असतात त्यांची पूजा करतात अजून 5 जणी मिळून आणि मग ते पुढे बसून आम्ही मग गौरी पूर्णाशी बसली असं करतो. आता ना आम्ही दुसऱ्यांकडे आलं. बिल्डिंगचं नाव पण करण अपार्टमेंट आहे. काय तेच झालं. तिच्या इकडे आलो ना करण अपार्टमेंटला. आठवे मला गावाचा आहे गौरी. यांच्याकडे पण बघ गौरी आहेत वाटतं बहुतेक, कारण की आई म्हणताय इथं गौरीच बसते. आणि 2 गौरी कसे बसू शकते. गौरी तर कोण कोण गौरीचं रूप म्हणून महालक्ष्मी म्हणून रूप म्हणून पूजा करतात, कोण कोण पार्वती म्हणून पूजा करतात, कोण कोण रिद्धी सिद्धी बी करतात. काय समजत नाही ना की काय आहे. आता आई यांची कोण असेल ना तर यांना सगळं विचारू आपण. एक दोन्ही दाखवून येतं एकच लागतं. दोन्ही दाखवून येतं दोन्ही पण ते आमच्याकडे ना 16 दिवे असतात आणि 36 भाज्या असतात. हो ना. ते संध्याकाळचा नैवेद्य तो म्हणजे दिवे बाजाराचे असतात गौरीचे. छान सजवलं. छान केलं. किती दिवस लागले सजवायला. काल तर इथे संध्याकाळी गौरी संध्याकाळी गौरी आली. रात्रभर केलं. हा गणपती राया पडतो मी पाया, गणपती राया पडतो मी पाया. काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे. तेच माझं सांगन रे देवा, तेच माझं सांगन रे. गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर उदयाची सांगन रे देवा, हेच माझं सांगन रे. पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला, पुष्पहारांच्या घातला मला, आशाचा आवाज
काशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. अरे मिरची नाही खाली काय तिथे बेबी कॉर्न साईड वाला दे ना. सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला. कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. शाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला. 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 थँक्यू. युट्यूबवरच टाकते जेव्हा युट्यूबवर गौरीचा उपास देलाय यो दादा चिंबोऱ्यांना जेलाय. गौरीचा उपास देलाय यो दादा तेरड्याला जेलाय. गौरीचा मांडव घातलाय यो दादा कमळाला गेलाय. आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका. आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका. नाही आली येणार येतात. तुला फोन करणार होती आता मी आलो तिथून त्याच्यात मग ती म्हणते मी येणार आहे तिच्या बरोबर तिच्यासाठी तुझ्यासाठी थांबली आहे. हो आम्ही सरिता ताईच्या घरी गेलो खूप गणपती केले आम्ही. गेल्या वर्षी मला यंदा मी वेगळी दागिने आणली आहे नवरी नेसवायची तर खूप वरचा बाजू इकडे गेला बघत असतो ना इकडे घेतल्यावर काय Baby
बस बस दुसरा दुसरा बस बस भरपूर ठिकाणी शिरलो खाल्लं बोलायला होतच नाही कारण माणसांचीच गर्दी एवढी आहे तर त्यांना त्यांच्यात काय विचारू. आता इथे एक शेवटचं आहे मला वाटतं फायनली. चला 10 10:30 वाजले 10:30. आता इथे पण मी दोघं म्हणजे हळू त्यांना व्हिडिओ चालू करता पण विचारला काम आणते म्हणून पण समाधानकारक उत्तर नाही भेटलं. आता इकडे बघूया आहे काय भेटतं उत्तर आहे का नाही. ज्येष्ठ आणि कनिष्ठ त्यांच्यात आमच्यात गौरी असते तर गौरी हा मातीच्या कुणाच्या वेगळ्या कुणाच्या वेगळ्या असतं का आमची वेगळीच गौर कुणा माझ्या बहिणीला कुणाला 2 आहेत आपण कुणाला 1 असतो ना 2 असतात ना ज्येष्ठ आणि कनिष्ठ असं असे ते आणि माझं सकाळच जाईल. सर्वांच्या इथे काय गौरी गणपती केलाय. हा ना मी बघायला गेलतो गौरी सगळ्यांच्या होत्या गणपती पण होत्या गौरी बी होते ना गणपती पण होता. कायच्या इथं गर्दी आम्ही यायला गेल्यानंतर गर्दीच यायची कोण ना कोण माणसं यायचं मग काय बोलायला जमलं नाही मला उत्तर काय आहे तसं भेटलं नाही. तर उद्या सकाळचं ना आमच्या गावात जाते. आता तुम्ही बघितलं तर जायचं गेलतो ते बाहेरचं त्यांचं 2-2 होत्या गौरी. आता आमच्या गावात प्रत्येकाची एकच मूर्ती असते गौरीची. ती कला असते ना ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतं. या व्हिडिओला पण तुम्ही जर बघत असाल मी तुमच्या इथे आलेलो तर कमेंट करा आणि उद्याची व्हिडिओ बघा. चला आता गुड नाईट. जेवलं तिथं मस्त होतं.